धाराशिवच्या थेरखेडा गावात जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणातून सत्ताधारी महायुतीतील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात तुफान राडा झालाय। या हिंसक संघर्षात दगडफेक करून इनोवा, थार, फॉर्च्युनरसह 10 ते 12 वाहने तोडण्यात आली। पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या 45 जणांविरोधात गुन्हे दाखल केलेत। पराभवाचा राग आणि विजयाचा उन्माद यावरून दोन्ही गटांनी एकमेकांवर गंभीर आरोप केलेत। सध्या या गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। ती गोरगरीब जनतेला इथं राहणं सुद्धा कठीण व्हायला आलंय। आता कालच्या ह्या प्रकाराहून जनतेला सगळं माहित आहे। हे आमच्या गाड्या विनाकारण फोडल्यात इथल्या, फक्त ही खामकर कॉम्प्लेक्स, दुसरं काही कारण नाही। आणि ही अतिरेक असं नेहमीच करते। ह्याच्या मागे ह्यांच्यावर 20-20 केसेस आहेत, तरी शासन यांना अटक करीत नाही। विनाकारण गोरगरीब कार्यकर्त्याला आमच्या जवळच्या लोकांना टार्गेट करून आडवून हाणमार करतात, दाब टाकतात आणि कसलाही काही आरोप करतात। आम्ही तोडफोड कसली केली, त्यांनी स्वतः त्यांच्या गाड्या फोडल्यात, आमच्या गाड्या फोडल्यात। पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे